पप्पा यांचं परत एकदा आपण क्लॅप घेऊन स्वागत करूया. क्लॅप गो. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते, याप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट उमाशंकर शिवाप्पा पाटील, अध्यक्ष श्री रामनाथ शिक्षण संस्था आडमला हस्ते होणार आहे. असे आत्ताच आपल्यामध्ये विराजमान झालेले मराठवाडा शिक्षक आमदार छत्रपती संभाजीनगर विभाग माननीय आमदार विक्रम काळे साहेब उर्फ पप्पा, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ज्यांची या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे असे बाबूराव बिराजदार माजी सभापती कृषी यांच्या विनंतीला मान देऊन पाटील मॅडमना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व जे नातलग जमले मित्र, त्यांचे सदस्य, आमचे मित्र वीरनाथ आंबोलगे असतील, त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच इरफानजी मुलानी, रामनाथच्या शालेय सो
करण्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आज या पाटील मॅडमचा शिवापट्टी सोहळा संपन्न होणार आहे, असे सर्वांचे लाडके, सर्व शिक्षकामध्ये प्रिय असलेले, मराठवाड्यामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये प्रिय असलेले आणि कर्तव्यदक्ष आमचे स्नेही आमदार आदरणीय बाप्पा उर्फ विक्रमजी काळेसाहेब. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी आप्पा अंबुलगे, त्याचबरोबर माजी कृषी सभापती, त्याचबरोबर अंकुश नाडे, नंतर हे कोण जाधव, त्याचबरोबर अमरसिंह भोसले आणि सर्व आमच्या संस्थेचे पदाधिकारी, आपण सर्व इथे या ठिकाणी जमले. त्यांचे प्रमुख पाहुणे, निमंत्रित, गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, त्याचबरोबर सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, की आपल्या या जीवनामध्ये निरोप हा एकदा आपल्याला घ्यायचाच असतो. समजा अशा कुठल्या पद्धतीने नाही तर आपल्या या आयुष्याचा निरोप ही आपल्याला शेवटी एकदा घ्यायचाच असतो आणि तोही पण आनंदाने घ्यायचा असतो. त्यामध्ये सर्व आपल्या जीवनाचं सार असतं. अशा पद्धतीनं आज आपल्या या अनिता पाटील या रामनाथ विद्यालयामध्ये सन 1990ला त्यांची नेमणूक झाली आणि नेमणूक झाली तेव्हा तो काळ असा होता की फार काहीतरी माणसं मिळायचे नाही, मग काहीतरी कोण शोधायचे आणि मग तुम्ही कामावर जा, अशा पद्धतीची थोडीशी पद्धती त्या काळामध्ये होती. आणि मला म्हणजे मी आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबा यांच्या घरी मला आठवतं आहे की आम्ही दोघांनीच, त्यांनी सांगितलं की ती आहे मुलगी BA झालेली आहे. मी म्हणून बोलून घेतलं त्यांच्या घरी. त्यांना सांगितलं थोडंसं मुलाखत वजा बघा, 2-4 तुमचं काय करता, कधी झालं काय नाही, आणि तिथं त्यांना अपॉइंटमेंट दिली. आणि अपॉइंटमेंट दिल्यानंतर त्या 1990पासून त्यांनी या रामनाथ विद्यालयामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. त्यांना आजपर्यंतच्या त्यांच्या या कार्यकालामध्ये कधीही त्यांना काही सांगण्याची कुठलीही पाळी आली नाही, कारण ते स्वतःच एका सुसंस्कृत कुटुंबातील आणि चांगल्या त्या विषय तज्ज्ञ त्या चांगले असे असल्यामुळं त्यांनी त्यांच्याकडं सतत शाळेचा विकास कसा होईल याचा त्यांना एकमेव ध्यास होता. आणि अशी संधी त्यांना आली की 2019ला मुख्याध्यापक प्राचार्यापदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्या काळापासून त्यांनी अधिक गतीनं काम केलं. खरं म्हणजे कृतीशील आहेत, कृतीशील आणि गतिशील, म्हणजे या तिन्ही त्यांनी सगळं जे शिक्षण आपलं कृतीशील त्याने सर्व विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आणि ते गतीनं देण्याचाही प्रयत्न केला. स्पर्धेच्या युगामध्ये त्यांनी या आपल्या कार्यकालामध्ये विज्ञान हा त्यांचा विषय आहे. या विज्ञान या विषयामध्ये त्यांनी अतिशय विद्यार्थ्यांना संपूर्ण अतिशय सखोल असं ज्ञान देऊन प्रयोगातून विज्ञानाचे प्रत्यक्ष करून त्यांना त्या विज्ञानाची त्यांची चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलेलं आहे. आणि मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांनी सर्वांना घेऊन एकत्रित करून चांगल्या आपल्या या प्रेमळ बोलण्यातून त्यांना सर्वांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेतलं आहे. एवढंच नाही तर ते नेहमी त्यांचा हसतमुख चेहरा, सगळ्यांनी त्यांनी सांगितलेलं काम चांगल्या प्रकारे केलं. आणि विशेष म्हणजे त्या सर्वांना आदरानं बोलतात की आमच्या शाळेचे सेवकसुद्धा आहेत, त्या सेवकांना सुद्धा ते म्हणजे असं आहो जावो, कोण जगमामा, आपासाहेब मामा, रमा मामा, या इकडं जा तिकडं, म्हणजे यांना सुद्धा असं कुठल्याही या सेवकांना सुद्धा त्यांनी एकही शब्दाने कधी आजपर्यंत हे केलं नाही. आणि कुणाचं मनही कधी ते दुखवलं नाही, कधी कटुताही घेतली नाही. पण या सगळ्यातून, या अशा कौशल्यातून त्यांनी आपल्या रामनाथ विद्यालयाचं उज्ज्वल असं यश त्यांनी मिळवून दिलेलं आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये, एकच नाही सर्व क्षेत्रामध्ये, की त्यांनी या खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या नॅशनलपर्यंत हे विद्यार्थी जाण्यासाठी खूप शिक्षकांना प्रवृत्त करून आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं.
त्याचबरोबर चित्रकलेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये की पाटील मॅडम म्हणजे प्राचार्य, मुख्याध्यापक म्हणजे शाळेचा राजा हां, आणि त्यांच्या हाताकडे पर्यवेक्षक म्हणजे पाटील सर म्हणजे प्रधान. त्यांना सुद्धा पाटलाला इथं टोपणनाव म्हणजे सगळ्या गावात त्यांच्याकडे विचारलं कधी गेलं तर प्रधानच म्हणतात. असा या बिरबलाच्या राजाखाली म्हणजे याच्या अकबराच्या राजाखाली जो बिरबल चांगला होता त्यांचा प्रधान, तसं हे प्रधान सुद्धा पाटील मॅडमच्या याचे प्रधानच ते समजायला हरकत नाही. आणि अतिशय त्यांनी त्यांच्या पाठीमागं ढाल होऊन त्यांच्या अडचणीमध्ये सगळ्या याच्यामध्ये संपूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचंसुद्धा खूप श्रेय आहे. आणि या आताच्या आज त्यांच्यामध्ये त्यांनी आहेत म्हणजे त्यांची सेवासुद्धा म्हणजे पूर्ण सेवा झालेली आहे. अशा या पाटील मॅडमला आज खरोखर म्हणजे आमच्या संस्थेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं हा जो निवृत्त समारंभ करत आहोत त्याबद्दल थोडंसं आम्हाला तरी पण या आपल्या या कायद्याचा दृष्टिकोन ह्याच्यातून ते त्यांना निवृत्त व्हावंच लागणार आहे. जरी या ठिकाणी या निवृत्त जरी झाल्या तरी त्यांचं लक्ष इकडे शाळेकडे असावं. वेळोवेळी आणखीन तुम्ही काही आता सेवानिवृत्त झाल्यास का असं वाटत नाही, अजूनसुद्धा अजून 4-5 वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. म्हणून तुम्हाला संस्थेच्या वतीने एक पुन्हा आम्हाला एक विनंती की परत अडीअडचणीच्या वेळी म्हणजे आता विज्ञानचे शिक्षकच कमी आहे तर तुम्ही परतसुद्धा या आमच्या संस्थेला सेवा दिली तर आम्ही तुमचं स्वागतच करू आणि परत तुमच्या या भावी आयुष्याला सदिच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. हे शिक्षक है गुरु तुझसे है ये संसार रोशन, तेरे आशीर्वाद से ही हम हैं रोशनी की तलाश में. सिखाया है तुमने हमें जीवन की सबसे बड़ी बात, शिक्षा ही है वो ताकत जिससे बदल जाए सारी राहें. सपनों के आसमान में उड़ने को हमें सिखाया, हर कदम तुमने साथ दिया, हर राह में हमारे आपकी दुआओं से ही बढ़े हम नए नए फसाने. कभी मेहनत से गिर कर तुमने हमें उठाया, जब भी अंधेरे में खोए तुमने हमें दिखाया. किताबों के पन्नों से आगे बढ़ने की राह सिखाई, तुम हो वो सितारा जो सच्ची रोशनी लाए. शिक्षक है गुरु तुझसे है ये संसार रोशन, तेरे आशीर्वाद से ही हम हैं रोशनी की तलाश में. सिखाया है तुमने हमें जीवन की सबसे बड़ी बात, शिक्षा ही है वो ताकत जिससे बदल जाए सारी राहें. हमेशा प्रेरणा का तुमने दिया संदेश, तुमसे ही सीखा हमने सपनों का यथार्थ बनने का यत्न. तुम हो हमारे जीवन की सबसे बड़ी प्रेरणा, गुरु के कदमों में बसी है सच्ची उन्नति का ध्येय. धन्य है वो दिन जब तुमसे सीखा हर ज्ञान, आपकी कृपा से ही हम बढ़ते जाए हर एक मकाम. शिक्षक दिवस पर है यही हमारा प्रण, आपका आशीर्वाद हम पर हमेशा रहे दिन.
अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, विद्यार्थी, शिक्षक, आपण येथे आज कार्यक्रमाला जमलो आहोत. पाटील मॅडम विषयी काही बोलावं तर असं वाटणार नाही का लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं. आणि पाटील मॅडम यांनी खूप महान कार्य केलेले आहेत. मी पहिल्यांदा सांगेन पाटील मॅडमची मला ओळख कशी झाली. मी या शाळेमध्ये आलेली होती 5वीमध्ये होतो लॉकडाऊन आणि आम्हाला मॅडमनी शाळेपासून वंचित राहू दिलं नाही. त्यांनी आमचे ऑनलाईन क्लास घेतले, आम्हाला तिथून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मग 5वीमध्ये तेव्हा काही कळालंच नाही. 6वीमध्ये गेल्यानंतर कळालं की पाटील मॅडम आहेत या शाळेच्या मुख्याध्यापिका. मग 7वीमध्ये गेल्यानंतर कळालं की पाटील मॅडम विज्ञान हा विषय शिकवतात, 9वी 10वीला शिकवतात. 8वीमध्ये गेल्यानंतर कळालं मॅडम खूप छान शिकवतात. 9वीमध्ये गेल्यानंतर असायची मॅडम तर तसाच याद होता, पण तेव्हा कळालं मॅडम फक्त 9वी ब ला शिकवतात. मग वाटायचं केव्हा कंबाईन होईल आणि मॅडम तासावर येतील. कंबाईन झालं की असायचं मॅडमला काम, मग झालंच नाही. मग 10वीमध्ये गेल्यानंतर व्हॅकेशन मध्ये मॅडम तासावर आल्या. मग आम्हाला तेव्हा कळालं होतं मॅडम खूप प्रश्न विचारतात. मग धडा संपलं की आम्ही प्रश्नाची उत्तरे पाठ करून आलो. मग मॅडमने प्रश्न विचारली, आम्ही उत्तरे सांगू लागलो. मग तसंच मग मला मॅडमची ओळख कशी झाली. मॅडम ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. मॅडम विज्ञान हा विषय शिकवतात. मॅडम 9वी 10वीला शिकवतात. मॅडम खूप छान शिकवतात. मॅडम खूप कडक आहेत आणि मॅडम खूप मारतात. आणि कोणत्याही गोष्टीचं नियोजन असो, पाटील मॅडम म्हणलं की विषय संपला. ते सहलीचं नियोजन असो किंवा कार्यक्रमाचं किंवा इतर शिक्षकाचे निरोप समारंभाचे कार्यक्रम असो, त्यामध्ये पाटील मॅडम लहान गोष्ट विचारात घेतात, म्हणून ते कार्य यशस्वीरित्या पार पडतं. अचानक आमच्या शाळेमध्ये आली सेमी. मग आम्हाला वाटायचं सेमीचं नियोजन कसं लावणार, काय होणार. मग मॅडमने फक्त लय झालं 2 दिवसात सेमीचं वेळापत्रक तयार केलं. स्वामी मॅडम, गवळी सर यांना सेमीला शिकवण्यासाठी बोलावून घेतलं. आणि काहीही असू द्या, पाटील मॅडम म्हणलं की विषय संपलाच. मग काही दिवसाखाली मॅडम ने म्हणल्या तुमचे 8 धडे झाले, अजून एक आणि आम्हाला त्यापासून मिळतात खूप चांगले विचार. आणि माझे वडील ज्या शिक्षिकेकडून शिकले त्या शिक्षिकेकडून मला शिकायला मिळलं, हे खूप भाग्यच आहे माझं, भाग्यच आहे असं मला वाटतं. आणि याचा मला खूप गर्वही वाटतो. आणि मी सतत निरीक्षण करत असते की सर्वात पहिल्यांदा मॅडम शाळेत येतात आणि सर्वात शेवटी मॅडमच जातात. आणि मॅडम सतत म्हणत असतात झाडे लावा, झाडे जगवा. याची सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे. आणि मॅडम त्याची सुरुवात आपल्यापासून करतातही. आणि गेल्या वर्षी आमच्या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये आमच्या शाळेचा 2रा क्रमांक आला व आम्हाला 2 लाखाचे बक्षीस मिळाले. हे सर्व पाटील मॅडम मुळे शक्य झालं. त्या इतर स्पर्धा असो किंवा जयंती इतक्या छान प्रकारे राबवतात आणि विद्यार्थ्याला प्रवृत्त करतात की बसच. म्हणूनच म्हणते ना, पाटील मॅडम म्हणलं की विषय संपलाच. खूप चांगल्या प्रकारे जावं, तुमचं आरोग्य निरोगी जावं. आणि एवढंच म्हणेन की माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा. धन्यवाद. म्हणून या पंचकन्यातर्फे पाटील मॅडमला एक छोटीशी भेट वस्तू देणार आहोत. आणि खरंच मॅडम आमच्या पाचजणीकडून चुकलं असेल तर आम्हाला खरंच माफ करा. धन्यवाद. पंचकन्यातर्फे पाटील मॅडम यांना गुलाब पुष्पाची कोंडी या ठिकाणी सप्रेम भेट मिळालेली आहे. धन्यवाद. यानंतर विद्यालयातील सहशिक्षिका तसेच पाटील मॅडम यांची विद्यार्थिनी आणि लातूरमधील आत्ता असलेले शेजारी असे विविध नातं असलेल्या तेथे जमलेले सर्व पाहुणे आणि माझे विद्यार्थी सहकारी. आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो अनिता पाटील मॅडम यांच्या सेवापूर्तीचा सोहळा. खरं तर त्यांनी खूप प्रदीर्घ सेवेनंतर आज हा दिवस निघाला. त्यांचा आणि माझा 30 वर्षाचा सहवास आहे म्हणून येतं. आणि त्याचबरोबर फक्त मी त्यांची सहकारीच म्हणून त्यांच्यासोबत आहे. आणि त्यांनी मला 10वीला विज्ञान हा विषय शिकवला. त्यामुळं विद्यार्थी म्हणून मी त्यांची शिक्षकाची भूमिका सुद्धा अनुभवली आहे. त्यांच्यासोबत असताना आमचा लेडीजचा किंवा इतर सहकारी वर्गासोबत कसलाच आणि कधीही मतभेद झाला नाही. एका नात्यापलीकडचे नाते आमचे निर्माण झाले
आणि बहिणीप्रमाणे त्यांचे वागणे खरोखरच सगळ्यांना जमण्यासारखं नाही. मुख्याध्यापक या पदावर काम करताना सुद्धा त्यांना अनेक अडचणी आल्या आणि विशेष उदाहरण म्हणजे कोरोनाचा काळ. पण त्या अतिशय योग्यतेने आणि न डगमगता त्यांनी हा सर्व कार्यकाळ पद्धतशीरपणे पार पाडला. त्यांची कामावरील निष्ठा आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आहे. त्या कृतीशील, सृजनशील आणि कापसे सरांनी त्यांचा परिचय करूनच दिला आहे. वेगवान अशा पद्धतीनं त्यांची काम करण्याची कसोटी आहे. बोलण्यासारखे बरेच काही आहे, परंतु वेळेअभावी मी इथंच थांबते. त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंददायी आणि आरोग्य संपन्न जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर ग्रामीण कथाकार आदरणीय आपण सर्वजण, सुरेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, किशोर आज पाटील. माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि खूप भावनिक पण आहे. खरं सांगायचं झालं तर मी त्या सर्वांपैकी जर सगळ्यात जास्त बोलण्यासाठी कोण रिलेव्हंट असेल तर तो मीच आहे. कारण आई वडील दोघेही याच शाळेत शिक्षक, मम्मी आता रिटायर होत आहे, मी त्यांचाच मुलगा आणि या शाळेचा मी माझे विद्यार्थी. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मी या विषयावर बोलण्यासाठी सगळ्यात जास्त मला खूप रिलेव्हंट वाटतं. माझा जन्म इथलाच. मी जवळपास 15 वर्ष या गावात होतो. या गावानं खूप प्रेम दिलं मला. म्हणजे सगळे आजूबाजूचे विद्यार्थी, आजूबाजूचे जे मित्रमंडळी असतील, हे सगळ्यांनी मला खूप आठवण येते. जेव्हा पण मी इथे शाळेत येतो म्हणा, शाळेतील सर्व प्राध्यापक वर्ग मला ज्या प्रकारे आपुलकीने लाडाने बोलतात ते खूप भावनिक होतं मला दरवेळेस इथे मी जेव्हा येतो तिथे. आणि सर्वांनाच माहीत आहे की मम्मीचा स्वभाव म्हणजे त्या पानाने खूप कडक आहे आणि पप्पांचा स्वभाव खूप म्हणजे हसत खेळत आहे. हे सर्व माझी शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते मला नेहमी भेटल्यावर सांगतात, मम्मी खूप कडक आहे रे तुझी, पप्पा कसे शांत आहेत. असं हे मला खूप माझे विद्यार्थी आहेत ते कधी पण भेटल्यावर आठवणी सांगतात मला. मी या शाळेचा विद्यार्थी पण होतो. मला 1 वर्ष इथं शिकायला भेटलं. 5वीला मी इथे होतो आणि 5वीला असताना ते आम्हाला जे सर होते त्यांची पण मला खूप आठवण येत राहते. जसे सुरंशी सरांची एक कविता आहे ते तुम्हाला पण सरांनी ऐकवली असेल, हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला. ते आम्हाला शिकवायला नव्हते, पण ते असंच एका दिवसासाठी आम्हाला ऑफ पिरियड होता तेव्हा ते आलेले. तेव्हा त्यांची कविता मला अजून पण आठवते. एकच वेळेस त्यांनी सांगितलेली पण आणखी पण आठवते. निलंगेकर मॅडम होते गणिताला, हिंगे मॅडमच्या आम्ही पण खूप छड्या खाल्लेल्या आहेत. 1च वर्ष होतो मी आणि नंतर मग 6वीला नवोदयला नंबर लागल्यामुळे मग नंतर तिकडे 6वीला नवोदयला तिकडे शिफ्ट झालो मी. पण जवळपास 15 वर्ष मी याच गावात होतो. आणि नंतर मग 2019ला जेव्हा मम्मी प्रिन्सिपल झाली तेव्हा खूप लॉकडाऊन होतं. म्हणजे सर्वांनी आतापर्यंत सांगितलंच की मम्मीने कसं सर्व हाताळलं. पण मी ते खूप समोर पाहिलंय. कारण मी लॉकडाऊनला मी पण घरी होतो आणि मम्मी पण घरी होती. मग मम्मी अगोदर घरी यायची आणि मला विचारायचे की झूम काय असतं, गुगल काय असतं, व्हॉट्सअप ग्रुप काय असतात, हे अगोदरशी माझ्याकडून सगळे शिकून घ्यायचे. आणि आम्ही दोघं मिळून ते ग्रुप तयार करायचो, झूम मीटिंग कशी क्रिएट करायची. मग ती मम्मी माझ्याकडून शिकून घ्यायची आणि नंतर विद्यार्थ्यांना शिकवायची किंवा मग शाळेतल्या दुसऱ्या प्राध्यापकांना शिकवायची. मग नंतर झूमवरून आम्ही जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर शिफ्ट झालो तेव्हा मग मी अचानक शिक्षकांचे जेव्हा क्लास चालू असायचे तेव्हा तिथे जाऊन ती व्हिजिट करायची, किती विद्यार्थी आहेत, का आहेत. आणि मला एक आठवते की काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल गेला सुद्धा पण पैसे नव्हते. मग पालक फोन करायचे की आम्ही कसं शिकायचं, आमच्याकडे फोन नाही आहे. त्या गोष्टी खूप जवळून पाहिलेल्या आहेत मी, कारण मी त्याचा प्रथमदर्शी साक्षीदार होतो. मग मी त्यांना मोबाईल कसं अरेंज करून द्यायची, दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगायची आजूबाजूच्या की 4-5 जण मिळून एकत्र या तुम्ही, असं हे सगळं मी पाहिलंय. मग मॅनेजमेंट जे असतं ते मी पण स्वतः कोणाकडून शिकलं असेल तर ती माझ्या मम्मीकडून शिकलं असेल आणि भावनिकता जर कोणाकडून शिकली असेल तर ती माझ्या वडिलांकडून शिकली असेल. तसं सर्वांशी सर म्हणले की आईबद्दल बोलायला मला तर 1 तास पुरणार नाही. तर तसंच आहे की मला पण 1 तास 2 तास पुरणार नाहीत, कारण मी स्वतः पाहिलेलं आहे सर्व. आणि पावसामुळे आणि वेळेचा आदर राखून मी पण एवढंच बोलतो. आणि मम्मीला एवढं सांगू इच्छितो की आम्हाला माझ्या परिवाराला सर्वांना तुमचा अभिमान आहे. धन्यवाद. निश्चितच मम्मी पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होतोय
ते अतिशय लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमबाप्पा काळे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बसवराजी धाराशिवे, खिचडे सर, संजय भोसले सर, या सोसायटीचे चेअरमन, आलमऱ्यामध्ये आल्यानंतर बाबाचं स्मरण अतिशय गहिवरून आलं की ह्या संस्थेमध्ये आम्ही बऱ्याच वेळेस कार्यक्रमासाठी आलो आणि या संस्थेमध्ये येताना म्हणजे कसं तर असं बाबाच्या व्यतिरिक्त हा आपण कार्यक्रम घेतोय आणि त्यांच्या पश्चात म्हणून पहिल्यांदा त्यांचं स्मरण झालं आणि गहिवरून पण आलं. तसा हा कार्यक्रम निरोप समारंभाचा आहे. आता आम्ही एवढे दिवस PC पाटील म्हणजे नात नाही असं समजत होतो, पण आता त्या अतिशय बालकांनी सांगितले की मॅडम म्हणजे नात नाही. म्हणजे हे ऐकलं नव्हतं, कारण अतिशय शिस्तप्रिय, नियोजनबद्ध आणि एक संस्थेत हेडमास्टर कसा असला पाहिजे, त्याची ओळख कशी निर्माण झाली पाहिजे, त्याच्या आपल्या कार्यातून, त्यांच्या आपल्या संपूर्ण दिनचर्येतून, मग शिक्षणाची अतिशय शिस्तबद्धता असेल, शाळेत येण्याचं नियोजन असेल, शाळेतली शिस्त असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याकडून ऐकल्यानंतर एक आपल्या शाळेतलं नियोजनबद्ध असं एक व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होतंय आणि त्याला आपण आज निरोप देतोय. खरं म्हणजे ह्या निरोप समारंभाला मला मॅडमवर फार बोलता येते, कारण त्यांनी राजकीय सुद्धा एक मोठं वलय निर्माण केलेलं आहे. ते एक वेळेस आमच्या पक्षाचे उमेदवार सुद्धा होते. बाबा आम्ही त्यांच्या प्रचारासाठी अतिशय दिवस रात्र अतिशय नियोजन कुठं कमी पडलं माहित नाही, पण नियोजनबद्ध आमचा सुद्धा कार्यक्रम होता. अशा या व्यक्तिमत्वाला आम्ही निरोप द्यायला अतिशय कठीण प्रसंगातून कुठं पाणी होतं काय नाही आम्हाला माहित नाही, आणि अशा कठीण परिस्थितीतून बाप्पा सुद्धा आले. आम्हाला खात्री होती की कितीही पाणी आलं तर ह्या कार्यक्रमाला 100% बाप्पा येणार, कारण सगळे ओढे पार करून बाप्पा ह्या कार्यक्रमाला आले. त्याबद्दलही बाप्पाचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. आणि आम्हाला इथे येतात आदरणीय व्यासपीठ, माननीय आमदार विक्रम काळे साहेब, संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले गावातील प्रतिष्ठित मंडळी, सर्व पत्रकार मंडळी, माझे सहकारी, बंधू भगिनी, सर्व नातलग, माझे लाडके विद्यार्थी, आदरणीय व्यासपीठ बनलेला आहे. वेळ खूप झालेला आहे, परिस्थिती तुम्ही सर्वजण पाहताय, त्यामुळे सर्वांची नावं मी घेत नाही. संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कैलासवासी SS पाटील, माझे वडील कैलासवासी रावसाहेब पाटील, माझे मामा कैलासवासी भाऊसाहेब पाटील व या संस्थेचे दिवंगत संचालक यांना त्रिवार अभिवादन करून मी माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करते. कारण या सर्वामुळेच मी आज घडलेली आहे, उभी आहे. संपूर्ण हा कालावधी यशस्वीपणे त्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पाडलेला आहे. आज येथे माझी आई येणार होती, वातावरण बघून आलेली नाही. सासू सासरे पण येणार होते, वातावरणामुळे येऊ शकले नाही. असे सर्व माझे नातलग, उपस्थित असणारे भाऊ, बहिणी, वहिनी, जावा, ननंदबाई, मुले, दीर, भाचे, मुलं माझे, जावाई, सुनबाई, या सगळ्यांना आणि विशेषतः या गावकऱ्यांना, संस्थाचालकांना माझा खूप अभिमान आहे. एवढी अपेक्षा या सगळ्यांकडून मी केली नव्हती. मी फक्त माझं कार्य करत गेले. माझं शिक्षण लांबजना जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. 1983ला माझी 10वी झालेली आहे. त्या काळी ग्रामीण भागामध्ये मुलींना शिकवणं म्हणजे कठीण वाटायचं, परंतु माझे वडील आणि मामा आणि माझे
आजोबा दिगंबरराव पाटील यांनी मला तिची इच्छा आहे, वडिलाची इच्छा आहे तर तिला शिकू द्या असं म्हणून 10वी आणि त्यानंतर 11वी 12वी आणि BSc मी बसवेश्वर कॉलेजला केले. मला संधी मिळतच गेल्या. BScला लास्ट इयरला असताना मी मुलींची प्रतिनिधी पूर्ण कॉलेजमध्ये LR म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि नंतर BEdला माझ्या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातले BEd बंद होते आणि BEdसाठी मला कोल्हापूरला माझ्या मामाचे मित्र DSP घाडगे साहेब यांनी कोल्हापूर विद्यापीठामध्ये मला ऍडमिशन घेऊन दिलं आणि यशस्वीपणे तो काळ सुद्धा मी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठामध्ये BEd केलं आणि संपूर्ण विद्यापीठातून BEdला मी मुलीमधून दुसरी आले. BEd लागण्याच्या अगोदर आत्ता कापसे सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की मला आपल्या या विद्यालयामध्ये निकाल लागण्याच्या अगोदर बोलावलं आणि मी अध्यापनाचं काम सुरू केलं. निकाल लागल्यानंतर कैलासवासी हसगुडे सर, म्हणजे एक गोष्टी मला आता खूप आठवत आहेत. इतके दिवस या गोष्टी मी विसरून गेले होते, पण आज सगळ्या गोष्टी मला आठवतात. हसगुडे सरांनी BEdला रिझल्ट लागल्यानंतर इथंच तुमच्या सगळ्या विद्यार्थ्याच्या समोर माझा सत्कार केला. संस्थेमध्ये विज्ञान विषयाची जागा रिक्त होती आणि कापसे सरांनी मला आणि माझे भाऊजी आणि बाबा यांनी निरोप पाठवून येथे बोलवून घेतलं. कसली इंटरव्ह्यू न घेता मला अधिकृत 11 जून 1990ला माझी नेमणूक केली. ते आजपर्यंत 35 वर्ष 3 महिने आणि 20 दिवस, अर्षला 3 दिवस नाही 20 दिवस मी माझी सेवा पूर्ण केलेली आहे. यातील 29 वर्ष विज्ञान शिक्षिका म्हणून मी काम केलेलं आहे. त्या कालावधीमध्ये तो कालावधी माझा खूप छान गेला शिक्षिका असतानाचा. आणि या काळामध्ये माझे सहकारी पाटील सर, आवटे सर, शेख सर, मोळे सर, बिराजदार सर, लोणारे सर सगळ्यांनी मिळून आम्ही विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयावर जास्त भर दिला आणि 10वीला जास्तीत जास्त विद्यार्थी, माझ्या समोर बसलेले त्यातले काही विद्यार्थी हे गुण जास्तीत जास्त टक्केवारी कशी घेतील यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलं. स्ट्रिक्ट आहे, परंतु हे सर्व विद्यार्थ्याच्या हितासाठी मी रूप घेते. मी मुलांना कधीही दुय्यम वागणूक दिलेली नाही. कधीच कोणत्याच विद्यार्थ्याला हुशार किंवा गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही. त्यांना नेहमी त्यांच्या भविष्याचा विचार करण्याची सवय लावली. ते या विद्यालयाचे, गावाचे, त्यांच्या आईवडिलांचे, आमच्या गुरुजनांचे नाव कसं उज्ज्वल करतील यासाठी आम्ही प्रयत्न केला. विशेषतः मी माझी ती भूमिका ठेवली. मी जरी वरून कठोर वाटत असले तरी आतून काय आहे हे माझे जे विद्यार्थी घडले त्यांना त्यांचं भलं झालं यांना माहिती आहे. याच काळामध्ये कैलासवासी हसगुडे सर यांचंही मला मार्गदर्शन लाभलं. मी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, LNMS असेल, 10वीच्या जादा तासिका असतील, त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये खेळामध्ये विशेषतः प्रावीण्य मिळत गेलं की आम्ही जिल्ह्यात सर्व खेळामध्ये आपल्या विद्यालयानं नाव केलेलं आहे. त्यात माझा सुद्धा थोडाफार वाटा आहे. बाहेरगावी या सगळ्या मुलींना कुठं पाठवायचं म्हणलं की हसगुडे सर ही जिम्मेदारी माझ्यावरच सोपवायचे. तशी मला सुद्धा खेळाची आवड होतीच. 19 पासून मुख्याध्यापकाची जिम्मेदारी संस्थेनं मला दिली आणि मला अभिमान आहे किंवा सर्वांना अभिमान आहे की या संस्थेची पहिली मुख्याध्यापिका महिला म्हणून मी ते पद भूषवलेलं आहे. पद भूषवल्यानंतर 2-3 महिने झाले नाही की
करोनाची महामारी सुरू झाली. हा काळ आम्हा सगळ्यासाठी कठीण होता. जागतिक महामारी आली, शाळा बंद पडल्या, लॉकडाऊन आले आणि त्याचबरोबर दुसरं संकटही असं आमच्यावर उभा राहिलं की आमचे संस्थेचे अध्यक्ष बाबा आमच्यातून निघून गेले. हे सगळं सांभाळताना, सगळ्यांचा सहवास घेत असताना, मुलांना कुठेही मुलं कधीही मागे राहू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नच माझ्या सहकार्याने आम्ही केलं. ऑनलाईन काम मुलांनी आणि कयास सरनी मला शिकवलं. आज कुठलंही शासन दरबारी असेल किंवा कोणतंही काम असेल आम्ही पेंडिंग असं ठेवतच नाही आणि हे सगळं खयासमुळे शक्य झालेलं आहे. लातूर औसा ऑफलाईन असेल की ऑनलाईन कामं असतील, हे सर्व काम खयास आणि ईश्वर वाडकर सर यांच्यामुळे अपडेट होत गेले. तुम्हाला नवल वाटेल, मी अगदी 6 वर्षाचा कालावधी मुख्याध्यापक पदाचा घालवलेला आहे आणि या कालावधीमध्ये कुठली शिक्षण विभागाची मीटिंग जर सोडली तर मी कोणत्याच कामासाठी ऑफिसच्या लातूर आणि औसा येथे गेलेले नाही. नवेल वाटत तुम्हाला या सगळ्या गोष्टी. इतके दिवस सेवानिवृत्त होत आहे असं मला काही वाटलंच नाही, परंतु जेव्हा संस्थेनं हा कार्यक्रम अरेंज केला आणि त्यावेळेस माझ्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांना हे समजायला लागलं, तेव्हापासून माझा मोबाईल हँग झाला आणि सेवानिवृत्तीचे किंवा माझ्याविषयीचे मत व्हॉट्सअपवर विद्यार्थी मला व्यक्त करू लागले. त्यांच्या या भावनाच मला पुन्हा नव्याने जगण्याची उभारी देत आहेत. एखाद्या शिक्षकाला, विशेषतः लेडीज शिक्षकाला यापेक्षा काही नको असते. मला संस्थेनं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी माझे सहकारी कापसे सर यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केलो. शासन निर्णयानुसार सर्व उपक्रम राबवले, त्यांची प्रसिद्धी दिली. म्हणूनच आज मराठी शाळेला चांगले दिवस नसताना सुद्धा आमची विद्यार्थी संख्या चांगली आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही सेमीचे वर्ग सुद्धा सुरुवात केले आणि त्याला यश आम्हाला मिळालं. विद्यार्थी संख्या आमची टिकून राहिली. या सर्व कामामध्ये माझे सहकारी बंधू भगिनी, प्राध्यापक, सेवक सुद्धा, क्लर्क यांच्या समन्वयातून हे सगळं आम्ही करत गेलो आणि हे युनिट चांगल्या पद्धतीनं आम्ही उभं केलेलं आहे. यात माझे आजी आणि माजी विद्यार्थी यांचा सुद्धा सहभाग आहे. मुख्याध्यापक झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 2023ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आमची शाळा तालुक्यातून दुसरी आली आणि लाख मोलाचे 2 लाखाचे बक्षीस आमच्या सगळ्या सहकार्यामुळं आमच्या विद्यालयाला मिळवता आलं. मी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना मला सर्वांचा अमूल्य असा सहवास भेटला, साथ भेटली, सहकार्य भेटलं, ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही. माझ्या सहकारी भगिनी सहकारी म्हणून अशा मला कधी वाटल्याच नाही. आम्ही नेहमी लहान मोठ्या बहिणीसारख्या राहिलो. नेहमी घरातील, संसारातील, शाळेतील सुखदुःखाच्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगितलो, पण बाहेर या गोष्टीची कधीच वाच्यता केली नाही. यापुढे ही उणीव मला भासत राहील. माझ्या कार्यकाळामध्ये संस्थेचे आजी माजी संस्थाचालक नेहमीच माझ्या मागे आधारस्तंभासारखे उभे राहिले. माझे सर यांची भक्कम साथ मला मिळालेली आहे. स्वर्गीय बाबा व GM सर यांनी मला एक मोलाचा सल्ला दिला होता. मुख्याध्यापक पद हे रत्नजडीत पण काटेरी मुकुट आहे, पण तुम्ही तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवाल तर हे कार्य तुम्ही
निसंकोचपणे पूर्ण कराल यात कोणतीच शंका नाही. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडताना अनेक आव्हाने माझ्या समोर आली, परंतु सगळ्यांची याबद्दल मी प्रत्येकाचे आभारी आहे. एवढेच नाही तर आलमला केंद्राचे केंद्र प्रमुख, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, त्यांचे कर्मचारी यांनी मला शासनाच्या नवीन धोरणानुसार CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली बोर्डाच्या परीक्षा आम्ही घेतल्या. त्यातही आमच्या विद्यालयाचा निकाल 90% अधिक लागला. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून मिळालेला विश्वास हीच माझी खरी कमाई आहे. या ऋणात मी कायमच राहील. उलट माझ्याकडून प्रशासन सांभाळताना कधी कोणाला रागात काही बोलले असेल तर हे सगळे सर्वांनी विसरून जावं. जसे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या कार्यामध्ये त्याच्या आईचा, पत्नीचा, मुलीचा सहभाग असतो, तसाच एखाद्या यशस्वी स्त्रीच्या कार्यामध्ये सुद्धा तिच्या पतीचा, मुलाचा सहभाग असतो. तसाच या संपूर्ण यशाच्या कार्यामध्ये माझे पती श्रीमान प्रदीप पाटील सर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मदतीशिवाय, त्यांच्या दिलेल्या वेळेशिवाय हा संपूर्ण कार्यकाळ मी यशस्वी पार पाडू शकले नसते. त्यांचा मोठेपणा बघा, सर सुद्धा 31 डिसेंबरला रिटायर्ड होत आहेत. आम्ही घरातील सर्वजण तेव्हाच मोठा कार्यक्रम घेऊ असं ठरवत होतो, पण ते तेव्हाच तेव्हा बघू, आता आपण चांगला कार्यक्रम घेऊ असं म्हणले. माझी दोन्ही पाल्य सौ वैष्णवी व चिरंजीव अनिकेत या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या बालपणामध्ये मी त्यांना आई म्हणून माझा पूर्ण वेळ देऊ शकले नाही. दोन्ही आपल्याला किंवा आम्हाला घरी पत्नी पाणी पाजवते. बरं, इथं तुम्ही पाहिलं असाल. वैष्णवी आणि अनिकेत या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या बालपणामध्ये मी त्यांना वेळ, आई म्हणून काय असते ती वेळ देऊ शकले नाही, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. आज ते दोघेही त्यांचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या पदावर काम करत आहेत. त्या दोघांचा मला खूप गर्व आहे. त्या दोघांचा सांभाळ मी नोकरी करत असल्यामुळे माझ्या सर्व नातलगांनी केला, विशेषतः माझी मोठी बहीण सौ शांताबाई पाटील यांनी. आता माझ्या फॅमिलीमध्ये न्यू मेंबर आलेले आहेत. सौ डॉक्टर अपेक्षा आणि नातू चिरंजीव स्वरित कुरदळे. त्या सर्वांना, माझ्या कुटुंबाला मला आता माझा वेळ द्यायचा आहे. वरील सर्व समाजकार्य करत असताना आता भोसले साहेबांनी तुम्हाला उल्लेख करून दिला की स्वर्गीय बाबांनी मला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आलमला गटातून काँग्रेसकडून तिकीट दिलं होतं. हे सगळं त्यांच्यामुळेच झालेलं आहे. बाबा यांना मी कधीच विसरू शकत नाही. तसेच सन्माननीय बसवराज पाटील साहेब यांनी सुद्धा औसा तालुका अंगणवाडी निवड समितीचे अध्यक्षपद मला दिले होते. मी 2 वेळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल साहेबांची मी ऋणी आहे. शिक्षक आमदार आमचे विक्रम काळे साहेब जेव्हापासून निवडणुकीला उभे राहतात तेव्हापासून आमचा सर्व परिसर व परिवार त्यांनाच समर्थन करत आलेला आहे. यापुढेही
त्यांचे काम पाहून सर्व शिक्षक बांधव त्यांच्या सोबत आहेतच. या कार्यक्रमास आपण सर्वजण आलात. एवढी बिकट परिस्थिती असताना 4-8 दिवसापासून माझे सर्व सहकारी, विशेषतः आमच्या संस्थेचे सचिव कापसे सर यांच्या पायाला दम नाही. तरीही रात्रीपासून सर्वजण हवालदिल झाले होते. पण एवढा हा समुदाय पाहून आमचं सर्व दुःख आता विसरलेलं आहे. ज्यांना आवड होती त्यांनी एवढ्या सगळ्या परिस्थितीवर मात करून तुम्ही इथं आलात त्याबद्दल सर्व मान्यवराचे, संस्था पदाधिकारी, संचालक, सर्व ग्रामस्थ, माझे आजी, माझे विद्यार्थी, पालक, नातलग, सहकारी या सगळ्यांचे मी सदैव ऋणी राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. नित्य सदा झुलत राहावे, नित्य सदा झुलत राहावे. ज्यांच्या शुभ हस्ते पाटील मॅडमचा गौरव या ठिकाणी संपन्न होतोय. पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या प्रसंगी मी काही जास्त बोलणार नाही, कारण बाप्पाला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आणि जवळपास 2 वाजलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच जणाला आता भूक लागली असं. हा उद्देश समोर ठेवून मी फक्त 2 मिनिटांमध्ये बोलतो. गेल्या 35 वर्षापासून सौ अनिता मॅडम आपल्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी गेल्या 35 वर्षाच्या काळामध्ये शिक्षक हा कसा असतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनिता पाटील मॅडम. त्यांनी शिक्षकाचे कर्तव्य आणि विद्यार्थ्याच्या साठी जी काही गोष्टी करायच्या असतील त्या गोष्टी त्यांनी ह्या 35 वर्षाच्या काळामध्ये केलेल्या आहेत. आदरणीय परमपूज्य बाबा हे 2020 मध्ये गेल्यानंतर माझ्याकडे ह्या संस्थेचा कारभार आला. त्या 2020 ते 25च्या ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये माझा आणि अनिता मॅडम यांचा संपर्क आला, किंवा त्यापूर्वी मी कधी ह्या शिक्षण संस्थेमध्ये कधी सहभाग घेत नव्हतो. पण 2020च्या नंतर ज्यावेळेस मी अध्यक्ष झालो त्यावेळेस पाटील मॅडम ह्या प्राचार्यपदी होत्या. ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं शिक्षकामध्ये आणि इतर शिक्षकांमध्ये व ह्यांच्यामध्ये संस्थेमध्ये व त्यांच्या सर्व त्यांचे जे चालक आहेत आमदार साहेब ह्या 35 वर्षाच्या काळामध्ये फक्त 3च महिने त्या मॅडमचे चालक म्हणून PC पाटील नाही. ह्या 35 वर्षाच्या काळामध्ये त्यांचं नशीब एवढं चांगलं की बाबा पाटील मॅडमला कोणाला भांडायची गरज पडली नाही. नवऱ्याला जसं भांडतात बायका, कुठं होतो, काय केलो, काय नाही, हे सोबतच यायचे आणि सोबतच जायचे, म्हणजे 24 घंटे सोबत. त्याच्यामुळे त्यांचं एवढं एक नशीब चांगलं होतं जेव्हा 35 वर्ष त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी डोक्यात आल्या नाहीत. त्यामुळं ह्या संस्थेचं जे डेव्हलपमेंट त्यांनी केलं दोघांनी मिळून, हे कर्तव्य ह्यांनी जी कर्तव्य केले संस्थेबद्दल त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ह्या पुढील भविष्यामध्ये त्यांचं आरोग्य व इतर, आता त्यांनी जे म्हणले की बाबा मला घराकडे लक्ष देणं झालं नाही, आता इथून फक्त 3 महिन्याच्या नंतर दोघं मिळून लक्ष द्या. कारण 31 डिसेंबरला PC पाटील सरांचा सुद्धा सेवापूर्ती कार्यक्रम आहे. तर एवढ्या 3 महिन्यापुरतं तुम्ही ॲडजस्ट करा. 3 महिन्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून आपल्या घराकडे लक्ष द्यावं. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बाबा आपलं भावी आयुष्य, आरोग्य हे चांगलं जावं. याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि इथं जमलेल्या सर्वांचे आभार मी संस्थेतर्फे करतो की आपण आलात या कार्यक्रमासाठी. आला उडाला कंटाळा आलाय नाही आला. हा सगळे कसे बसले? ताट कसे बसले? नीट बसले, ताट बसले. आता बोलणार कोण आहे? कोण बोलणार आहे? ऐकणार कोण? हाताची घडी. आता तुम्हाला भूक लागली की नाही? तसं मला पण लागली, पण मला उपवास आहे.
आपण सगळे मिळून जेवणार आहोत. तुम्हाला पण जेवायला येईल. ताट तांब्या वाटी आणली का? आज या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राचार्या सौ अनिताताई पाटील मॅडम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट उमाशंकरजी उर्फ उमेश ना हो ना उर्फ म्हण ना, बायको काय म्हणते? उमेश म्हणते, मला माहित आहे. ते उमाशंकरजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय अमरसिंहजी भोसले साहेब, संजयजी भोसले सर, आमचे संस्था चालक आणि आमचे मित्र बसवराजजी धाराशिव सर, सन्माननीय आपले सचिव प्रभाकररावजी कापसे सर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते श्री महादेवजी खिचडे सर, सन्माननीय माजी सभापती बाबूरावजी बिराजदार, उपस्थित असलेले श्री विश्वनाथरावजी बिराजदार, विकासजी वाघमारे, सुरेंद्रजी पाटील, शिवाजीराव अंबुलगे, आमच्या सोबत आलेले प्राध्यापक अंकुश नारे, सर्व विद्यार्थी मित्र, या विद्यालयातील आमचे सर्व शिक्षक बांधव, भगिनी, कर्मचारी आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र. खरं म्हणजे मी मागच्याच महिन्यामध्ये आपल्या मला वाटतं जाधव सरांच्या, गाडगे सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो. आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं की मॅडमच्याही कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे. परंतु गेले 2 दिवस भरपूर असा पाऊस आपल्याकडं सतत आपल्या जिल्ह्यात, बाजूच्या धाराशिव जिल्ह्यात पडतोय, तर मराठवाड्यातच पडतोय. परंतु बीड, लातूर, धाराशिव मध्ये थोडा जास्त आहे. आणि म्हणून आज सुद्धा रात्रीपासून पाऊस सुरूच असल्यामुळं कार्यक्रमाचा कसं असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. परंतु पी.सी. पाटील सर सांगत होते की वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे, तुम्ही या. त्यामुळं आम्ही 2-3 रस्त्याचा शोध घेतला. तेव्हा जरा रस्ते ब्लॉक असल्यामुळं आम्ही थोडासा इकडून लांबून यावं लागलं. परंतु जायचंच, आणि कदाचित मध्ये कुठं पाणी असतं तरी आम्ही बैलगाडी जाती का असं करून ते पण तयारी केलेली होती. त्यामुळं अनिता मॅडमच्या या कार्यक्रमाला यायचं हे ठरवून आम्ही सर्वजण आलो. त्याचा मला मनापासून आनंद या निमित्तानं आहे. मी आल्यापासून माझ्या मनाला प्रश्न विचारतो की हे उलट कसं काय झालं? पी.सी. पाटील अगोदर सेवानिवृत्त व्हायला पाहिजे होते, मॅडम नंतर व्हायला पाहिजे होत्या. पी.सी. पाटलांनी डबा करून आणायला पाहिजे होता. परंतु जुन्या काळामध्ये काही जन्मतारखेचा दाखला वेळेवर मिळण्याची व्यवस्था नव्हती. आता जसं एखादा मूल जन्मलं की ते किती वाजता जन्मलं, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी, तेव्हा बाप विचारायचे की सर विचारायचे, गुरुजी विचारायचे सर कोणती तारीख लावायची. तेव्हा आमचे वडील पण अडाणीच असायचे, सांगायचे आजची लावून टाक. आणि त्यामुळे बहुतांश लोकांच्या ह्या जुन्या काळी जन्मतारखा जून-जुलै महिन्यामधल्याच त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं पी.सी. पाटलाची तारीख सुद्धा अशी चुकीची लागल्यामुळे हा सगळा घोटाळा त्या ठिकाणी झाला. तशात ताई त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे ना, पण ही जन्मतारखेचा तांत्रिक अडचण असल्यामुळं नाविलाजास्तव आज मॅडम त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. आणि पी.सी. पाटील सर अजून 4 महिन्यांनी डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी सेवानिवृत्त होणार आहेत.
आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मीच येणार आहे, ते पण मी या ठिकाणी सांगून ठेवतो. नावं तर बलतीवर छापलेली आहेत, पण आता त्यांना माहित आहे विक्रम काळे बोलू न बोलू हमखास येतात, कारण ते गुरुजीचे आणतात. आणि मॅडमने सुद्धा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, माझं बारकाईने लक्ष होतं त्यांच्या भाषणाकडं, की मला जसं मतदान करण्याचा अधिकार मिळालाय तसं मी विक्रम काळेंनाच मतदान करते, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे एक आमचं घरगुती नातं, एक स्नेहाचं नातं, पीसी असतील, आरसी असतील, हे सगळे बंधू या ठिकाणी सातत्यानं माझ्या सर्व निवडणुकीमध्ये हिरिरीनं भाग घेऊन मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. याची जाणीव ही सांगायची गोष्ट नसते, ते आपल्या वागण्यातून पीसी पाटील सरांनी नेहमीच त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणून आज जवळपास 35 वर्ष असा प्रदीर्घ कालावधी, आयुष्यातली 35 वर्ष जेव्हा एखादा व्यक्ती एका ठिकाणी काढतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यामध्ये अश्रू उभं राहतात, भावना दाटून येतात. आणि म्हणून मॅडमला बोलत असताना किंवा आमची कुमारी 10वीतली मुलगी या ठिकाणी विद्यार्थिनी बोलली तेव्हा सुद्धा मॅडमच्या डोळ्यामध्ये अश्रू उभं राहिले. असे 35 वर्षाचा स्नेहबंध या गावाशी, या विद्यालयाशी, या संस्थेशी त्या ठिकाणी जोडलेला होता. आणि म्हणून ही शाळा एक मंदिर, शाळा एक कुटुंब, आणि शाळेतले सर्वच कर्मचारी हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत असं समजून सगळ्यांना आपलेपणानं वागवण्याचं काम. मी कधीही मुख्याध्यापक आहे किंवा मी काहीतरी मोठी आहे, मी कुठली तरी साहेब आहे आणि तुम्ही कर्मचारी आहात, अशी भावना कधी त्यांनी काम करताना येऊ दिली नाही. कापसे सरांनी उल्लेख केला की शिपाई जरी असला तरी त्याला सुद्धा वर्ग 4चा कर्मचारी असला तरी त्याला सुद्धा तेवढ्याच आदरानं वागवण्याचं काम मॅडमने आपल्या या 6 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि जवळपास 29 वर्ष या ठिकाणी विज्ञानाची शिक्षिका म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं, मग ते तालुका प्रयोग असो, जिल्हा विज्ञान प्रदर्शन असो किंवा राज्य लेवलचं प्रदर्शन असो, याच्यामध्ये सातत्यानं पारितोषिक मिळवण्याचं काम, आपल्या विद्यालयाला पुढे घेऊन जाण्याचं काम सातत्याने मॅडमने आपल्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी केलं. आज त्यांनी एक चांगला उल्लेख केला, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अजगुडे सर यांच्यामुळं मला काही शिकता आलं, त्यांची प्रेरणा मला या ठिकाणी घेता आली. आणि खरोखरच अजगुडे सरांना मी जवळून पाहिलेलं आहे की त्यांनी या शाळेला नावारूपाला आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि तीच शिस्त आपण सर्व मुख्याध्यापक या खुर्चीवरती बसेल, अजगुडे सरांच्या खुर्चीवरती बसेल, तीच प्रेरणा घेऊन काम करण्याचं काम सातत्यानं मॅडमने सुद्धा या ठिकाणी केलं. त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी हातगुडे सरांचा केलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मॅडमच्या या सेवेबद्दल आज त्यांचा सत्कार होतोय. आज त्यांच्या हाताखालून 35 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी घडले, ज्या मॅडम घडल्या त्या आपल्याकडे शिक्षक आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे अशा हजारो विद्यार्थी या विद्यालयातून, म्हणजे त्यांचाही मुलगा इथं शिकला, म्हणजे अशा पद्धतीनं आज तो इंजिनियर म्हणून पुण्याला नोकरी करतोय. मुलगी सुद्धा इंजिनियर होऊन आज आपल्याच लातूरला बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लेक्चर म्हणून त्या ठिकाणी काम करते. अशी दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज मुलाचं सुद्धा मी भाषण ऐकत होतो की त्यांनी भाषणात सांगितलं की बाबा फार मवाळ आहेत, बाबा फार त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि आईचा पण चांगला आहे, पण आई फार रागीट आहे, आई फार कडक आहे. हे त्यांनी मुलांनी या ठिकाणी आम्ही त्याचं भाषण ऐकत होतो. आणि खरोखरच आहे की पीसी पाटील हा आमचा अत्यंत गरीब माणूस, बस म्हणले की बस, उठ म्हणले की उठ असं असल्यामुळं त्यांनी आम्ही समजून घेतलं की एवढी बारीक तब्येत का, पीसी पाटलाचं वजन का कमी आहे, हे आम्ही तेव्हाच समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं हा जाच आता होणार नाही अशी काळजी निश्चितपणानं त्या ठिकाणी वहिनी घेतील अशी अपेक्षा मी मॅडम कोणी या ठिकाणी व्यक्त करतो. विनोदाचा भाग सोडा, परंतु एक कुटुंबकर्ता म्हणून, कुटुंबकर्ती म्हणून जी काही जबाबदारी असते ती सुद्धा एक आई म्हणून जबाबदारी तितक्याच क्षमतेनं पार पाडण्याचं काम आज अनिता पाटील मॅडमनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे त्यांची दोन्ही मुलं
उत्तम पद्धतीनं शिकण्याचं सुद्धा काम झालं आणि मॅडमने एक चांगली इच्छा व्यक्त केली की माझ्या सेवानिवृत्तीला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जेवण त्या ठिकाणी मी देणार आणि त्यामुळे मुलांना आज तुम्हाला सुद्धा आमच्या बरोबर सुरुची भोज या ठिकाणी मिळणार आहे. आता जे पावसामुळे गैरहजर राहिले त्यांची संधी हुकली, परंतु पुढच्या वेळेस जेव्हा PC पाटील रिटायर होणार तेव्हा सुद्धा ते सगळ्याला जेवण त्या ठिकाणी देणार आहे. एक आयटम गोड जास्त करू. त्याच्यामुळं आज एक स्वीट असेल तर उद्या 2 स्वीट पुढच्या वेळेस. शेवटी ह्या पैशाचं करायचं काय? शेवटी अडचण जी मुख्य आहे खिचडे की दोघांची पगार. एक तर पोराला काय लागत नाही, त्याला नोकरी आहे, दोघांच्याकडून मागत नाही. पोरीचं लग्न झालंय, ती चांगल्या पदावरती काम करते. त्याच्यामुळं या 1.5 आणि 3 लाखाचं महिन्याला करायचं काय हा मोठा प्रश्न दोघांच्या पुढे आहे. आणि त्यामुळं असं काही अन्नदान झालं पाहिजे ही त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे. त्यामुळे PC पाटील काळजी करू नका. तुम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुमच्या पेन्शनला कसं खर्च करायचं हे खिचडे आम्ही बसून त्या ठिकाणी ठरवू. त्यामुळे अधूनमधून तुम्ही आमची आठवण करत चला आणि तुम्ही आठवण केल्यानंतर आम्ही येत जाऊ आणि कुठंतरी बसून त्या ठिकाणी थंड पाणी पेत जाऊ. अशा प्रकारे या पाण्याची व्यवस्था करण्याचं सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करू. अशा प्रकारे ही संधी खरं म्हणजे आमचे कापसे सर असतील, पूर्वीचे संस्थापक असतील, या सगळ्यामुळं PC पाटील असतील किंवा अनिता मॅडम असतील यांना घरी बोलावून संधी दिली. आता नोकरी मिळणं म्हणजे फार अवघड झालं. आता आमचे पवित्र पोर्टर मधले बांधव या ठिकाणी भगिनी आल्या, ज्यांना आता नियुक्ती संस्थेने दिलेल्या. आता ही सगळ्या परीक्षा, हे सगळं इंटरव्ह्यू, याच्यामधून सगळं दिव्यत्वातून नोकरी मिळवणं अशा प्रकारचं झालेलं आहे. परंतु पूर्वीच्या काळी या तुम्ही ग्रॅज्युएट आहात, या नोकरी घ्या, घरून बोलून नोकरी देण्याचं काम अनिता पाटील मॅडमला त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे त्या खूप भाग्यवान आहेत. परंतु ही जी संधी दिली त्या संधीचं सोनं लेकरांसाठी करण्याचं काम सातत्यानं पाटील मॅडमने या त्या ठिकाणी केलं. म्हणून एवढं पावसाचं संकट असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं पाहुणे येत आहेतच, अजून गाड्यावर गाड्या येत आहेत, पाहुणे येत आहेतच. एवढा सगळा स्नेह जपण्याचं काम आज मॅडमने त्या ठिकाणी केलेलं आहे. मी मॅडमच्या या कर्तृत्वान यशाबद्दल आई तुळजाभवानी नवरात्र महोत्सव चालू आहे त्याच्याही मी आपल्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि मॅडमला आई तुळजाभवानी 100वे वर्ष जगण्याची संधी त्या ठिकाणी देवो अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी देतो. मराठवाड्यातले आमच्या तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं, काळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय. प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार विक्रम काळे साहेब. त्यांनी जी आता इच्छा व्यक्त केली, त्यांच्या इच्छेला आम्ही कधी आजपर्यंत छेद जाऊ दिला नाही. ते म्हणाले की आमचे घरगुती संबंध आहे. काळे साहेब आमच्या घराच्या वास्तुशांतीसाठी ते औरंगाबादला जाणार होते. 9:30 वाजता घरी आले, पूजा चालू होती, आम्हाला शुभेच्छा देऊन गेले. म्हणजे अतिशय दिलेला शब्द पाळणारे आमचे शिक्षकांचे लोकप्रतिनिधी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचं मी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं, आमच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच विकास वाघमारे, चेअरमन विश्वनाथरावजी बिराजदार, राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं, सही गलत की दे पहचान, जीना हमको सिखाते हैं. हो गुरु बिना है ज्ञान का, लोग यही बतलाते हैं, सींचा हो खुद माली ने वो फूल कहाँ मुरझाते हैं. दे जीवन को आकार गुरु, कर सपनों को साकार गुरु, धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है. हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरु.
अभिमान है गुरुवर, ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर। खाली कागज था मन का कोना, अपने लिखा हर सपना सोना, शब्दों से भर दिया एक जहां। शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम। दिल से दिल तक रास्ता दिखाया, रोशनी बन के अंधेरा मिटाया, आपसे सीखा है जीने का काम। शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम। छोटी सी बात में गहरा समंदर, आपके बोल में है जादू सांदर। जिंदगी के हर मोड़ का नाम, शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम। आप हैं तो सपने हैं आसमां, आपके बिना सब है सुना मेहमान। एक एक पल की है पहचान, शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम। दिल से दिल तक रास्ता दिखाया, रोशनी बन के अंधेरा मिटाया, आपसे सीखा है जीने का काम। शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम। छोड़ गए चाप दिल के कोने में, आपका प्यार रहे हर कोने में। जिंदगी भर रहे नाम, शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम। अंधेरे में रोशनी दे जो, मुसीबत में हौसला दे जो। अंधेरे में रोशनी दे जो, मुसीबत में हौसला दे जो। वो है टीचर, वो है टीचर, वो है टीचर, वो है टीचर। उंगली पकड़ कर चलना सिखाए, ज्ञान का पाठ हमको पढ़ाए। वो है टीचर, वो है टीचर, वो है टीचर, वो है टीचर। आज के दिन आपको हम करते हैं दिल से सलाम। हैप्पी टीचर्स डे, हैप्पी टीचर्स डे, हैप्पी टीचर्स डे, हैप्पी टीचर्स डे।
नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, थामी हमारी उंगली उस टीचर को हमारा प्यार। तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मुश्किल राहों पर गिरते उठते और संभलते हैं, हम थक भी जाए पर देखो वो कभी न थकते हैं। वो टीचर ही तो है जो हमारे साथ चलते हैं, हमारे साथ चलते हैं। तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म